नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेषमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे, काँग्रेसने उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली। मात्र महायुतीकडून अजून उमेदवाराची घोषणा झालेली नाहीये। महायुतीकडून उत्तर मध्य मुंबईमधून उज्ज्वल निकम आणि आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। पाहूया। साईच्या साई महाविकास आघाडीच्या ज्या सीटा आहेत त्या निवडून आणण्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करू आणि जिंकू याबद्दल मला खात्री आहे। महाराष्ट्र में वर्षा नहीं, मोदी तूफान है। उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसनं वर्षा गायकवाडांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलाय, तर दुसरीकडे महायुतीकडून उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर उज्ज्वल निकम आणि आशिष शेलारांच्या नावाची चर्चा सुरू आहे। दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वर्षा गायकवाडांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत मुंबईतल्या 6ही जागांवर विजय मिळवणार असल्याचा दावा केलाय। ही लढाई जी आहे ही विचारांची लढाई आहे, ही कोणत्या व्यक्तीशी लढाई नाही आहे। जसं मी सुरुवातीपासून सांगते की एका साईडला दहशतवाद, हिटलरशाही, कुठेतरी अशी सत्तेचा कुठेतरी माज व्हायला लागला की आम्ही काहीही करू शकतो, आम्ही जनतेला गृहीत धरू शकतो। ही भूमिका चुकीची आहे। ह्या देशामध्ये लोकशाही टिकली पाहिजे, सामाजिक सलोखा टिकली पाहिजे, देशाची एकता टिकली पाहिजे आणि या दृष्टिकोनातून लोकांनी विचार करायला पाहिजे काम करते। त्यामुळे मला अपेक्षा आहे की जेव्हा 4 जूनला निकाल लागेल तेव्हा तुम्ही बघाल की या ठिकाणी एक वेगळा मुंबईमधल्या साईच्या साई सीटा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीच्या जिंकल्या। महाराष्ट्र में वर्षा नहीं, मोदी तूफान है। मैंने वो प्रत्याशी का नाम नहीं लिया है। यहाँ वर्षा नहीं होने वाली है, यहाँ मोदी तूफान आने वाला है। ये प्रत्याशी का नाम नहीं, ये नोट कर लीजिएगा। मैंने यहाँ जो बारिश होती है उसको कहा है। उत्तर मुंबईची जागा सोडल्यास मुंबईतील महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झालेत। मुंबईत ठाकरे गटाकडून मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई, मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तीकर आणि मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटलांना ठाकरे गटाकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। तर काँग्रेसकडून उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर उत्तर मुंबईमधून काँग्रेसनं आपला उमेदवार अजूनही जाहीर केलेला नाही। दरम्यान महायुतीच्या मुंबईतल्या 6 जागांपैकी 2 जागांवर भाजपनं आणि एका जागेवर शिवसेनेनं आपला उमेदवार दिलाय। मुंबई उत्तरमधून भाजपकडून पियुष गोयल, मुंबई उत्तर पूर्वमधून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेकडून दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत। मात्र मुंबई उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकरांच्या नावाची चर्चा आहे। मुंबई दक्षिणमधून यशवंत जाधव आणि उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम आणि आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। दक्षिण मध्य मुंबईत शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना रंगणार आहे। शिंदे गटाकडून राहुल शेवाळे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत, त्यांच्या समोर ठाकरे गटाच्या अनिल देसाईंचं आव्हान असणार आहे। तर मुंबई उत्तर पूर्वमध्ये भाजप विरुद्ध ठाकरे गटाची लढाई असणार आहे। भाजपच्या मिहिर कोटेचांसमोर ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे मैदानात आहेत। तर उत्तर मुंबईतून भाजपच्या पियुष गोयलांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांच्या विरोधात तेजस्विनी घोसाळकरांना काँग्रेसच्या तिकिटावर लढवणार असल्याचीही चर्चा आहे। उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर मैदानात आहेत, तर त्यांच्या विरोधात शिंदे गटाच्या रवींद्र वायकरांची चर्चा आहे। तर दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे अरविंद सावंत मैदानात आहेत, त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या यशवंत जाधवांच्या नावाची चर्चा आहे। तर उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसकडून वर्षा गायकवाड आता लढणार आहेत, तर त्यांच्या विरोधात उज्ज्वल निकम आणि आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा आहे। दोन 2019 मध्ये उत्तर मध्य मुंबईत भाजपच्या पूनम महाजनांसमोर काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचं आव्हान होतं। पूनम महाजन यांना 4,86,472 तर प्रिया दत्त यांना 3,56,667 मतं मिळाली। 1,30,000 मतांच्या फरकानं पूनम महाजन विजयी झाल्या होत्या। उत्तर मध्य मुंबई मतदारसंघावर ठाकरे गटाची चांगली पकड आहे, त्यामुळे ठाकरे गटाचा वर्षा गायकवाडांना चांगलाच फायदा होणार आहे। उद्धव ठाकरेंनीही वर्षा गायकवाड यांना खासदार करून दिल्लीला पाठवणार असा शब्द दिलाय। वर्षाताईला खासदार म्हणून पाठवणार दिल्लीत। त्याच्यात भावना काय? भावना याच आहेत की देशामध्ये हुकुमशाही येता कामा नये, घटनेचं रक्षण झालं पाहिजे, घटना बदलता कामा नये आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशाच्या पातळीवरती इंडिया आघाडी ही एकजिन्सीपणाने लढते आणि जिंकणार।
मी ठाकरे साहेबांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी ज्या तऱ्हेने सहकार्य असेल, आशीर्वाद असेल, कारण त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून मी काम केलेलं आहे, ते मला चांगल्या तऱ्हेने ओळखतात, पूर्वीपासूनचे संबंध आहेत आणि म्हणून मी अपेक्षा करते की महाविकास आघाडीच्या मुंबईचे अध्यक्ष आहे, फक्त एका सीटपुरतं बोलणार नाही, साईच्या साई महाविकास आघाडीच्या ज्या सीटा आहेत त्या निवडून आणण्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करू आणि जिंकू याबद्दल मला खात्री आहे. 2004 पुन्हा रिपीट होणार याबद्दल मला पूर्ण आशा आहे आणि त्याबद्दल मी पूर्णपणे खात्रीलायक सांगू शकते. वर्षाचे 1 मिनिट माझं मत तुला मिळणार आहे. आणखीन काय सांगू, मी तिचा मतदार आहे. उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलंय. उत्तर मध्य मुंबईतून समोरासमोर लढण्याचं आव्हान त्यांनी ठाकरेंना दिलंय. तुम्हाला जिंकायचा एवढा कॉन्फिडन्स आहे तर 2 हात होऊ द्या. उद्धवजी तुम्ही उभे राहा, मी उभा राहतो. हो, खुलं आव्हान आहे. उद्धवजींना जिंकण्याची एवढी त्या ठिकाणी शाश्वती असेल तर ते राहतात त्या मतदारसंघात. म्हणजे मुलाला जसं तिथून वरळीला पाठवलं तसं नाही, ते राहतात त्या मतदारसंघात. उद्धवजींनी उभं राहायचं. जर पक्षाने मला संमती दिली तर मी त्यांचा सामना करेन. महाविकास आघाडीकडून उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. मात्र महायुतीकडून अद्याप कोणताही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नसला तरी आशिष शेलार आणि उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाडांना कोण आव्हान देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.